डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 आणि 13 फेब्रुवारीला मनमाडला सांगितलं होतं की कामगारांचे दोन शत्रू आहेत, एक भांडवलशाही आणि एक ब्राह्मणशाही. आज देशामध्ये सध्या असे आहे, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे हातात हात घालून असंघटित कष्टकरी कामगार बहुजन समाजाचा बळी घेत आहे. त्यांचे न्याय हक्क अधिकार ते काढून घेत आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 12 आणि 13 फेब्रुवारी सांगले की जगातल्या कामगारांनी, जसं कम्युनिस्टेशन झालं की जगातल्या कामगारांनी एक व्हा, पण बाबासाहेब म्हटले प्रत्येक कामगार कर्मचारी अधिकारी याचं एकत्र येऊन त्यांनी स्वतःची संघटना स्थापन करा आणि ती संघटना स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न करा. म्हणजे भारत सरकार आणि जागतिक कीर्तीवर वोट सोशल फोरमला स्वतंत्र मजदूर युनियनचे प्रतिनिधी जातील आणि ते आपला प्रश्न तिथं मांडतील, तर कामगारांना न्याय हक्क अधिकार मिळू शकते. कामगारांनी संघटित व्हावं आणि शासन यंत्रणा कायम दबाव निर्माण करा, असं बाबासाहेबांनी हा संदेश 12 आणि 13 फेब्रुवारीला मनमाडला दिला होता. त्या आदेशाचं पालन प्रत्येक बाबासाहेबांचं नाव घेणारा, जे जयकार करणारा कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. तर या देशाची भांडवलशाही आहे आणि ब्राह्मणशाही हे आपण नष्ट करू शकतो. तर आपण सर्व कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न व्हायला पाहिजे. तुमच्या संघटना जे आहेत, जे ट्रेड युनियनमध्ये रजिस्टर्ड आहेत, ते स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न झाल्यास ते जागतिक पातळीवर त्याचा परिणाम होईल. कारण आज जागतिक पातळी इंटर, C2, I2 जे काही त्यांचे नावं जरी वेगळे होते तर मनुवादी हिंदुत्वी विचारसरणीचे आहेत. म्हणून गेल्या 2014 पासून आजपर्यंत हे ट्रेड युनियन काय याविषयी बोलत नाही. याविषयी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना बोलावं लागेल व त्यांनी संघटित राहिलं पाहिजे आणि संघटित या प्रसंगी सांगतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज.